कळे जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शोभा युवराज बेलेकर यांच्या विजयाने कार्यकर्त्यांना बळ, सर्वत्र उत्साहाचे वातावरण. पण कळे पंचायत समिती व वेतोळी पंचायत समिती पराभव चिंतन करायला लावणारा पन्हाळा तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक म्हणून कळे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे पाहिले जाते. यावेळी कळे जिल्हा परिषद पंचायत समिती व वेतोळी पंचायत समिती मतदारसंघात चुरशीने मतदान झाले होते. परिणाम गत दोन वेळा सलग पराभवाला सामोरे जावे लागलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कळे जिल्हा परिषद उमेदवार शोभा युवराज बेलेकर यांचा विजय झाला आणि सावकार समर्थक नेते व कार्यकर्त्यांना नवे बळ आणि नवसंजीवनी मिळाल्याचे दिसून येते. कळे आसपासचा परिसर व जनसुराज्याचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या धामणी खोऱ्यातील सावकार समर्थक कार्यकर्ते नेते गत 2 वेळच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील पराभवाने खचले होते. पण यावेळी मोठ्या ताकदीने राहुल पेन पाटील यांचे समर्थक यांच्या साथीने सावकार समर्थकांनी विजय खेचून आणला. आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांच्या कळे येथील प्रचार सभेवेळी केलेल्या आवाहनास प्रतिसाद आणि धामणी खोऱ्यातील धावता दौरा निर्णायक ठरला आणि सर्वांनी ताकद पणाला लावत कळे जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शोभा युवराज बेलेकर यांना निवडून आणत आपले अस्तित्व दाखवून दिले. त्यामुळे या भागातील स्थानिक राजकारणात पूर्वापार कट्टर विरोधक असलेला सावकार गट व नरके गट म्हणून ओळखला जातो. या विजयाने कळेसह धामणी खोऱ्यातील अनेक गावात वेगवेगळी समीकरणे पाहावयास मिळणार असून याचा स्थानिक राजकारणात बदल पाहावयास मिळणार हे मात्र नक्की. एकंदरीत कळे जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विजयाने आज तागायत मरगळलेल्या सावकार गटाचे नेते कार्यकर्ते यांना बूस्ट मिळाला असून स्थानिक राजकारण बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सावकार समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार.